एनआयनं 5 राज्यांमध्ये 22 ठिकाणी छापेमारी केली आहे। महाराष्ट्रात मालेगावमध्ये त्यासोबत संभाजीनगर आणि जालन्यात एनआयनं छापे टाकलेत। महाराष्ट्रात आतापर्यंत 4 ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे। स्थानिक एटीएसच्या पथकांना सोबत घेऊन हे छापे टाकण्यात आलेत। जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्लीमध्ये हे छापे पाहायला मिळत आहेत। तेव्हा देशविघातक कृत्यांमध्ये काही जणांचा सहभाग असल्याचा संशय घेत ही छापेमारी करण्यात आली आहे। 5 राज्यांमध्ये 22 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आल्याचं समजतंय। मध्यरात्रीपासूनच अनेक ठिकाणी कसून चौकशी सुरू करण्यात येते। राज्यात एनआय आणि एटीएसनं संयुक्त कारवाई करून पहाटेपासूनच 3 शहरात छापे टाकले। मालेगाव, जालना आणि संभाजीनगरमध्ये एनआयनं कारवाई केली। जालना आणि संभाजीनगरातून 3 ताब्यात घेतले। देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा एनआयला संशय आहे। प्राथमिक माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील काही संघटनांचा याच्याशी संबंध असल्याचं सांगितलं जातंय आणि मालेगावात एनआयनं कारवाई करत अब्दुल्ला नगरमधील एका डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा टाकलाय। तर जालना शहरातील रामनगर इथल्या चमडा बाजार परिसरात एका संशयिताची चौकशी करण्यात येते। सकाळी 4 वाजल्यापासून एनआयकडून ही चौकशी करण्यात आली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे। कृष्णा, या कारवाईमध्ये काय नेमकं हाती लागलेलं आहे का? काही अपडेट मिळाले आहेत का? 4 ताब्यात घेण्यात आल्याचं समजतंय। म्हणजे एनआयनं 5 राज्यामध्ये एकूण 22 ठिकाणी छापे टाकल्याची माहिती या ठिकाणी एटीएस सूत्रांकडून दिली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम, दिल्लीमध्ये या ठिकाणी हे छापे टाकलेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून अनेक लोकांना या ठिकाणी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी या छापे टाकलेले आहेत, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातून 2 ठिकाणाहून म्हणजे N6 परिसर आणि किराडपुरा भागातून प्रत्येकी 1 ठिकाणी, तर जालन्याच्या भागातून एकाला या ठिकाणी एटीएस आणि एनआयनं ताब्यात घेतल्याची या ठिकाणी माहिती आहे। जैश ए मोहम्मद या संघटनेशी संबंध असल्याचा एटीएसचा आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयचा संशय आहे आणि या संशयावरूनच या ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। 22 ठिकाणी छापेमारी केली आहे। किती जणांना ताब्यात घेतलंय हे आकडेवारी पुढे येऊ शकली नाही। मात्र महाराष्ट्रामधून ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि त्याचबरोबर मालेगाव आणि जालना या ठिकाणून 4 जणांना एटीएसनं तपासासाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। त्यातला एक डॉक्टर आहे त्याच्या मालेगावमध्ये आणि तिथे देखील छापेमारी करण्यात आली। किराडपुरा भागामध्ये मस्जिदमध्ये शिकवणारा एक व्यक्ती आहे, ज्याचं वय वर्ष 40 आहे। अशा आणि अन्य 2 जणांना या ठिकाणी ताब्यात घेतला आहे आणि पुढील तपास ही एनआय आणि एटीएस करत आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।